कुरुंदवाड नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी दीपक गायकवाड यांची निवड करण्यात आली। तसेच स्वीकृत नगरसेवकपदी राजश्री शाहू विकास आघाडीतर्फे शुभम जोंग आणि राष्ट्रीय काँग्रेसतर्फे विजय पाटील यांची निवड झाली। या निवडीमुळे नगरपालिकेच्या सत्ता केंद्रात नवचैतन्य निर्माण झाले आहे। नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात विशेष सभा नगराध्यक्ष मीनाक्षी डांगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। या सभेस मुख्याधिकारी मनोज कुमार देसाई उपस्थित होते। सत्ताधारी राजश्री शाहू विकास आघाडीचे सर्व नगरसेवक वाजत गाजत सभागृहात दाखल झाले, तर राष्ट्रीय काँग्रेसचे नगरसेवक सभागृहात उपस्थित राहिले होते। निवड प्रक्रिया शांततेत पार पडली असून सर्व निवडी बिनविरोध झाल्या। सभेच्या पहिल्याच दिवशी नगरसेवक वैभव उगळे यांनी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलाच्या कामांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला। संबंधित अधिकाऱ्यांना पुन्हा रुजू करून कामाला गती देण्याची मागणी करण्यात आली। यावेळी राजश्री शाहू विकास आघाडीचे नगरसेवक उपस्थित होते। निवडी जाहीर होताच समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करत आनंद उत्सव साजरा केला। 4 वर्षांनंतर सुरू झालेल्या या सक्रिय सभागृहामुळे आता शहरातील रखडलेल्या विकास कामांना वेग मिळेल अशी अपेक्षा नागरिकांकडून होत आहे। लाईव्ह मराठीसाठी कुरुंदवाडहून कुलदीप कुंभार। प्रचाराचा धडाका, विकासाचा अजेंडा, विजयाचा प्रत्येकाचाच दावा, पण मतदारांचा कौल कुणाला? सत्तेचं गणित कुणाचं जुळलं, कुणाचं बिघडलं? पडद्यामागचं राजकारण, पण कोण ठरला धुरंधर? अचूक, थेट आणि जलद निकाल फक्त लाईव्ह मराठीवर।